श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 77वा दशम स्कंध उत्तरार्ध कालयवन मुचकुंद असा विचार करून कालयवन श्रीकृष्णांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे धावला. कृष्णांनी ते पाहिले आणि रणांगणाच्या विरुद्ध दिशेने ते पळू लागले. यामुळेच कृष्णाला रणछोड दास असेही नाव मिळाले. परंतु असे म्हणणाऱ्याला कळालेच नाही की युद्ध हे केवळ रणातच नसते, ते तर प्रत्येकाच्या जीवनात अंतर्बाह्य असते. संत त्यालाच उद्देशून म्हणतात, अनुदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. रणनीती अनेक मार्गाने युद्धप्रक्रिया सांगते. पुढे पळणाऱ्या कृष्णाचा पाठलाग करीत कालयवनही धावत होता. कृष्ण पुढे, यवन मागे असे अनेक मैल पळाल्यावर आता कृष्ण हाताच्याच अंतरावर आहे. आता एका ढांगेतच त्याला पकडतो असे यवनाला वाटत असतानाच कृष्ण लांब दिसायचे. पळता पळता कृष्ण एका गुहेत शिरले आणि दिसेनसे झाले. कालयवन गुहेत शिरला. त्याला तिथे एकजण पांघरून घेऊन झोपलेला दिसला. त्याला वाटले, मला हुलकावणी देऊन इथे झोपलास काय, असे म्हणून त्याने लात मारली. झोपलेला तो माणूस उठला आणि कुणी लात मारली म्हणून रागाने इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या दृष्टीस कालयवन पडला. त्याचवेळी त्याच्या क्रोधाग्नीने तो कालयवन जळून भस्म झाला. परीक्षिता, तो इक्ष्वाकू वंशातील मांधाता पुत्र मुचकुंद होता. तो अत्यंत पराक्रमी होता. देवदैत्याच्या युद्धात देवेंद्राने त्याला सेनापती म्हणून नियुक्त केले होते. मुचकुंदाने अनेक वर्षे दैत्यांना थोपवून देवांचे रक्षण केले होते. कार्तिकेयाने जेव्हा सेनापतीपद सांभाळले तेव्हा मुचकुंद पृथ्वीवर आले. देवांनी त्यांना त्याचे श्रम घालवण्यासाठी वर माग म्हटले. तेव्हा मुचकुंदाने फक्त शांत झोपीची प्रार्थना केली. देवांनी तथास्तु म्हटले. जो कोणी तुझी झोप मोडेल तो तुझ्या दृष्टीस पडताच भस्म होईल, असे वरदान दिले. मुचकुंद परत पृथ्वीवर आले तेव्हा खूप मोठा काळ लोटला होता आणि त्या काळात त्याचा घर परिवार गडप्प झाला होता. कालयवनरूपी काळालाच मुचकुंदाने भस्म केले. काळावरही अधिराज्य गाजविणारा असा तो महाप्रतापी होता. कृष्ण मुचकुंदासमोर येऊन उभे राहिले. त्याचे मेघश्याम रूप, पितांबर आणि तेजस्पुंज रूप पाहून राजा मुचकुंदाने विचारले, आपण कोण आहात? काट्याकुट्यांनी भरलेल्या या वनात आपण उघड्या कोमल चरणांनी का बरे फिरत आहात? आपले तेज पाहून आपण कोणी देव वगैरे आहात असे वाटते. मग या अंधारी गुहेत येण्याचे प्रयोजन काय? तुझ्याकडून कालयवनाचा नाश आणि तू केलेल्या उत्तम कर्मामुळे तुझ्यावर कृपा करण्यासाठी व इच्छित वर देण्यासाठी मी आलो. तेव्हा तुला काय पाहिजे ते माग. मुचकुंद म्हणाला, तुम्ही कोण आहात? कृष्ण म्हणाले, माझी अनंत नामे आहेत. ब्रह्मदेवाने विनंती केल्यामुळे पृथ्वीवरील दैत्यांचा व साधुद्रोह्यांचा भार कमी करण्यासाठी मी यदुकुलात वसुदेवांच्या घरी अवतार घेतला, कंसादींचा नाश केला आणि या कालयवनासाठी इथे आलो. असे म्हणताच मुचकुंदाला गर्गाचार्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीची आठवण झाली आणि हेच ते भगवान नारायण आहेत हे जाणून त्याने भगवंताच्या चरणावर प्रणाम केला आणि भगवंताची स्तुती केली. प्रपंचाचा फोलपणा, मनुष्य जन्मात भोवती असलेले मायाजाल, दुर्बुद्धीने माणूस जन्मात परमेश्वर भक्ती न करता किंवा स्वस्वरूपाला न ओळखता अहंकाराने वागतो. दान, तप, जप करतो, तेही पुन्हा पुढच्या जन्मात असेच ऐश्वर्य मिळावे या हेतूनेच करतो. जप तपातही भागवत पारायणता ठेवीत नाही. तेव्हा जीवनात येऊन भगवत भक्ती न करता विषयभोगांचीच अभिलाषा करतो. असा इहभोगांचा धिक्कार करीतच मुचकुंद भागवत स्तुती करू लागला. तेव्हा कृष्ण म्हणे, तुझी बुद्धी शुद्ध झाली आहे. मी एवढा वेळ प्रलोभन दाखवित असूनही ती दुर्लक्षून तू वर मागत नाहीस. तुझ्या निश्चयाची ती परीक्षा होती. माझी भक्ती करूनही त्यांच्या वासना जागृतच असतात. त्यामुळे ते 84च्या फेऱ्यातून सुटत नाहीत. वासना, भोग हे उपभोगून संपत नसतात. भोगुनिया भोग सारे संपत्ती नाही तृषा. वासना नाविन्यतेला शोधते दाही दिशा. म्हणून भगवत भक्ती आशा आकांक्षेच्या पूर्ततेसाठी करू नये. मुचकुंदाच्या भक्तिज्ञानामुळे भगवंतांनी त्याला पुढील जन्मी ब्राह्मण होऊन मला प्राप्त करशील असा वर दिला.